जय जिनेंद्र. मॅजिक ऑफ स्वादमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर आपण आज बघूया मेथी आणि पालकचे थालीपीठ न पोलपाट बेल न वापरता. मेथी आणि हे पालक स्वच्छ धुवून चिरून घेतलेले आहे. त्यामध्ये 2-3 चम्मच दही टाकलेलं आहे. तर दही आंबट असल्यामुळे 2-3 चम्मचच टाकले. 2 कांदे कापून घेतले, ते त्यामध्ये टाकले. हे पहा, कांदे आपण टाकलेले आहे आणि त्याच्यात जो मिरचीचा मी ठेचा केला होता खायसाठी सोबत, तो पण थोडा मिरचीचा ठेचा टाकायचा. टेस्ट छान लागते. आणि तिखट आपण सगळे जे डेली मसाले टाकतो ते त्यामध्ये टाकले. तिखट, हळद, धने जिरे पूड, थोडासा हिंग, थोडा मसाला, सांबार, हे सगळं आपण त्यामध्ये टाकून दिलं. हे पहा, आणि थोडासा ओवा, हे सगळं टाकून आपण ते सगळं मिक्स करून घ्यायचं. हे थोडं चवीनुसार मीठ, थोडासा ओवा, तीळ, हे बा थोडा ओवा, तीळ, आणि हे आता आपण सगळं मिक्स करून घेऊ. सगळं मिक्स केलेलं आहे छान. आणि त्यामध्ये आता थोडं थोडं आपण कणिक टाकू. हे पहा, आणि आपण कणिक टाकलेली आहे त्यामध्ये. त्याला थोडं पाणी सुटते, तर आधी आपण असंच छान भिजवून घेऊ. लागलं तरच पाणी टाकू. जसं लागलं तसं आपण पाणी टाकून तसंच त्याला पाणी सुटते. हे पहा, छान आता सॉफ्ट आपला डो तयार झालेला आहे. पौष्टिक आणि हेल्दी आपले थालीपीठ तयार होतात. हे पहा, आपला छान आता मी कढई घेतली, त्याला सगळं तेल लावून घेतलं कढईला. छान पूर्ण तेल लावून घ्यायचं कढईला, आणि थोडा थोडा असा उंडा करून, हे पहा, थोडा गोळा घेऊन आपण असा सगळा थापून घ्यायचा त्या कढईला. छान पतला पतला आपण असा कढईला सगळा लावून घेऊ. हे बघा, आपण छान आता हा मधातला आधी लावून घ्यायचं आणि थोडं थोडं घेऊन साईडनं लावून घ्यायचं. हे पहा, पौष्टिक पण होते आणि क्रिस्पी खूप छान लागते खायला. हे आपण असे थोडे थोडे असे छिद्र करून घ्यायचे, त्यामध्ये तेल सोडायचं. असे 4ही बाजूंनी छान छिद्र करून घ्यायचे आणि त्यामध्ये तेल सोडायचं, आणि छान सिम आशेवर कढई आपण ठेवून द्यायची, झाकण ठेवू. हे बघा, आपले आतून नरम आणि वरून क्रिस्पी असे थालीपीठ तयार होतात. तुम्ही पाहू शकता. आणि ते आपण असं झाकण काढून असं काठानं पूर्ण असा निघून येते तो. हे बघा, हे पहा, किती छान आपलं थालीपीठ रेडी झालेलं आहे. खूप मस्त असं थालीपीठ तयार होते आपलं. आणि तुम्ही एकदा ट्राय करा, खूप छान लागते. लाईक करा, शेअर करा. अरे हा सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. थँक्यू. वाव, किती छान. करा की मग ट्राय. आणि हां, कमेंट्समध्ये आम्हाला जरूर सांगा की तुम्ही रेसिपी बनवल्यानंतर कशी झाली ते.